तयार करणार आहे. तो मग एक तास लागणार बोलतात केक व्हायला. तो 1 तास परत कुठेतरी फिरून यायला लागणार आहे. तो बघा आता. सो गाईज वेलकम टू माय ब्लॉग. सो मी दुआ करेन सर तुम्ही ठीक असाल. सो आवाज येतो सर माझ्या आय थिंक. सो मी जातोय जरा आमचं काल साबत जायचं तो कॅन्सल पोपट तुम्ही बघितला असाल. ह्याचा बर्थडे आमचा छोटा डान्सचा बर्थडे आहे. सो आम्ही केक घ्यायला जातोय. हाय कर हाय गेला. सो आम्ही जातोय आता घ्यायला केक वगैरे. आमच्या पाठी एक आहे ती तिला रोग कुठला कोरोना झालाय काय समजा ना झालाय मला. सो तिला 4 बॉचा इंजेक्शन द्यायचे. तो बघत तुला नक्की आता इंजेक्शन दवाखाना बंद आहे म्हणून ती वाचली. तिला ती बोलते नशीब मी वाचली. तिच्या इंजेक्शन पडले असते 4 ती आता दवाखाना बंद आहे. बघू आता काय करतो पुढं. तो बघत राहा. बस चुकली मी जातो होतो हे पगायला आणि बस चुकलेली आहे आता सध्या गेली आहे. आणि हा आहे ना हा येत नाही. हा हे कसे माकडचे पिल्लू कसे चिपकतात ना जाम चिपकलाय तो सध्या येत नाही. तो बघू पुढं ते कंटाळा देईल ना ताई म्हणून बस चुकली आहे. तर बघू बस कधी भेटते बघत राहा तुम्ही. मी तर आता बसलेला आहे सध्या कंटाळून बस येत नाही. एक बस चुकली त्या दवाखान्यात गेलेला पोचलेला असता. बघा आमचे लहान बोल ना रे बोल ना बोल काहीतरी बोल. हा येत नाही गाईचा आहे ना माकडचा पिल्लू कसा चिपकतो ना आईला तसं येतच नाही तो. मी कंटाळलो. तो आता मी बसलेला आहे. हे काय तोंड फिरवते. मी आता जातोय बघत राहा स्किप करू नका. पुढे भेटू बस आली तुम्हाला दाखवतो कसा आहे तो. गाईज आता मी वाट बघून कंटाळलेला आहे. पाठी बस आली आहे पण तिकडे बस येत नाही. माझी बहीण वगैरे आले ते पण कंटाळले. मी पण कंटाळले. 1 तास झाला 1 तास झाला अंदाजे आणि बस अजून आले. बस चुकली हो गाई. बस चुकली कसं माहितीये गाई. तिथं मी डॉक्टरला दाखवायला गेलो नाही त्याला बरं नाही ना त्याच्या नादातच बस चुकली. मी आतापर्यंत पोहोचलेला असतो. तो काही फायनली बस भेटलेली आहे आता निघालेला आहे. तो मी पुढे तुम्हाला दाखवतो बघा. या बसमध्ये पुढे रिकामी आहे नशीबने भेटली आणि 1.5 तास थांबलेला आहे. एकदम कंटाळला. अजून 10 मिनिटात आले ना घरात निघालेला सगळ्यांना. तो भेटले नशिबाने. तो भेटवर पुढे बघूया. फायनली पोहोचलेला आहे आता. बसने उतरलेला आहे आणि हाल बघा तोंडाचा आमचा. तो एकदम हे झालेलं बघा. लहान पोरांचा हाल होतो भाई असा विषय. आम्ही आता जरा केक घेतो. तुम्हाला दाखवतो कसं काय केक घेतो ते बघा. त्याला केक घ्यायचा नॉनव्हेज आहे व्हेज नाही तर इथं विचारतो बघा. थोडंसं बॅक कॅमेरा दाखवतो. सो गाईज इथं आम्ही घ्यायला आलेलं केक ऑर्डर दिलेला आहे दादाला. सो हे बघा ह्याच्यामधला एक चॉईस केलेला आहे. एक चॉकलेटवाला खालचा हा वाला एक आणि एक दुसरा एक आहे. हा 1 किलोचा घ्यायचा आहे आणि हा चॉकलेटवाला अर्धा किलोचा घ्यायचा आहे. लई आवाज आहे. तो पुढे ब्लॉक करायला भेटेल मला. इथं करायला भेटणार नाही. तो फायनली आला माझ्याकडं. येत नव्हता. मम्मीला कसं चिपकतो माकडं आणि चिपकत होता. सध्या आलाय तो माझ्याकडं. हाय माझा बर्थडे आहे. माझ्या डोळा फोडू नकोस. हा आता आम्ही निघालेलो नाश्त्याला निघाले बघ. ताई वगैरे आहेत माझ्या. तो दरवाजा आहेत ना माहित नाही कुठून आहे बघा. तो हा माझा माईक घेतोय. मगाशी माईक घेत होता म्हणून चेंज करायला लागला म्हणून बहिणीकडे गेला. तो आता तू काय पुरी तुम्ही हे इडली आणि मी पण इडली गाईच. तो बघा हा माझा माईक घेतो गाईच. तू माईक का घेतो रे. ये नाच कसं नाचायला लागलाय. ह्याची एक मज्जा आहे. ये बघा गाई. नंतर मी घेतो त्याला खाऊन झालं. इडली नाही आहे. सावकाश आता पडलीच ताई. सो गाई आता इडली नाही आहे. हा तर इडलीच खातो ना. भाईसाहेब हा मोठा भाईसाहेब डॉन छोटा डॉन आहे ना इडली खातो. मला पण इडलीच आवडते जाणतो. सो माझी बहीण पुरी खात होती. पुरी होती पण इडली नव्हती. सो आता मी दुसऱ्या दुकानात जातोय इडली घ्यायला. तो बघत राहा. तो कॅन्सल झाला. हाय कर हाय ऑर्डर दिलेला आहे आणि हा माकडचा पिल्लू असतो ना तसं येत नाही. हा आलेला थोडा. तो इथं इडली आणि डोसा आहे भेटले फायनली. तो मी खाऊन पिऊन तुम्हाला दाखवतो कसा आहे तो बघा. तो गाईच इडली आलेली आहे
डोसा नाही आलाय. सो इडली खाऊन तुमच्या भेटूया. बाजारला आलेले ते सगळे हाट वगैरे घेतात. हा बाजार वगैरे घेतात. आता झालं की भेटू मग तुम्हाला. केक वगैरे घ्यायचे तो पण दाखवतो तुम्हाला. तो बघत हा इथे गर्दी आहे म्हणजे ब्लॉग करायला जमत नाही थोडा. तो बघत आता सगळा बाजार वगैरे केलेला आहे. बाजार वगैरे झालेला आहे. सो आता पुढं केक घ्यायला जायचंय. तो बघत राहा गाईज पॅक झालेला आहे. सो हा स्ट्रॉबेरी वाला आहे आणि चॉकलेट वाला आहे केक. आता माईक नाही लागले जरा आवाज इग्नोर करा. बट 4 वाजले आता बस नाही भेटत आहे. तर मुश्किल नाही आलं माझ्याकडं. सो आता स्टँडवर आलेला आहे. सो बघत राहा तुम्ही. गाईज जे हालत आमची झालेली नाही बघा. या केकची पूर्ण चपाती झाली बघा. फोटो वाटत बघा पूर्ण चपाती झालेली आहे केकची. आणि तो छोटा तर एकदम छोटा डाऊन एकदम डाऊनला झाली त्याची गाडी. जो पावर खतम झाली. आमचं तोंड बघू शकता काहीच कसं खतरनाक झालेलं आहे एकदम. माझी ताई तर एकदम घाबरलेली. मी वरती चढलेलो पुढं आतमध्ये आणि बसने ताई ओरडते तू गेलास हिच्याकडं काय नाही पैसे नाही आधार कार्ड नाही असं वांदा झालेला. सनसेट बघितला असेल तुम्ही. आता केकची तयारी करायचं आहे. आमचा छोटा डाऊन उठला आहे. सो मी गडबडतोय बोलतात माझी बडबड वाकडी झाली आहे. सो फुगे वगैरे तयार करताना बघा कसं मी करतो. व्हॉट्सअप करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि कमेंट करा आणि केक कापा. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि केक मुंडे भरा नाके भरा. नाकात घाला वा कोण डायरेक्ट मारो गोडी वहिनी मारीचे का नाना पिसा तू पिसायची का पिसा मग आईस्क्रीम मस्त लागलो. मस्त लागलो मस्त लागलो केक मस्त लागलो. आईस्क्रीम आहे. सबस्क्राईब करा, केक कापा आणि नाक कापा. नाकाचे 2-2 पोडी फोडा आणि मस्त लागतोय. छान आहे मस्त. सो गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा. सो नेक्स्ट व्लॉगला भेटू. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. घेऊन बेला आलाय. ए तुम्ही काय बोलताय? ए तुम्ही काय बोलणार? सो काहीतरी करतोय हा. ह्याची एक मजा येते. काय लिहितोस तू?